नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रायव्हेट BHMS कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। मागील वर्षी म्हणजेच नीट 2024 मध्ये कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना किती मार्कपर्यंत प्रायव्हेट BHMS कॉलेज मिळालं ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू। मागील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जे एकमेव गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे जळगाव या ठिकाणी त्या कॉलेजचा कॅटेगरीनुसार कट ऑफ पाहिला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही गव्हर्नमेंट BHMS कॉलेजचा कट ऑफ पाहू शकता। या ठिकाणी आता आपण प्रायव्हेट BHMS कॉलेजचे कट ऑफ पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेऊ। जेही विद्यार्थी ओपनमध्ये येतात या विद्यार्थ्यांना मागील वर्षी 240 मार्कपर्यंत प्रायव्हेट BHMS कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले होते। OBC कॅटेगरीचा कट ऑफ देखील ओपन कॅटेगरीच्या दरम्यानच राहिलेला होता, म्हणजे जवळपास 239 मार्कपर्यंत OBC कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना शेवटच्या राऊंडमध्ये प्रायव्हेट BHMS कॉलेज मिळालं। त्यापुढे जर आपण SC ST या कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी SC मध्ये होते या विद्यार्थ्यांना देखील 239 मार्कपर्यंत, तसेच ST कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 193 मार्कपर्यंत प्रायव्हेट BHMS कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले। आता आपण VJNT या कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेऊ। तर जेही विद्यार्थी विजेमध्ये होते या विद्यार्थ्यांना 256 मार्क, NT1 कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 218, NT2 कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 241, तसेच जे विद्यार्थी NT3 मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 250 मार्कपर्यंत प्रायव्हेट BHMS कॉलेज मिळाले। त्यानंतर जर आपण SCBC या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना जवळपास 148 मार्कपर्यंत मागील वर्षी प्रायव्हेट BHMS कॉलेज मिळालं होतं। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा महाराष्ट्रातील प्रायव्हेट BHMS कॉलेजेसचा कट ऑफ होता। जर आपण महाराष्ट्रात एकूण प्रायव्हेट BHMS कॉलेजची संख्या पाहिली तर महाराष्ट्रामध्ये एक गव्हर्नमेंट BHMS कॉलेज आहे आणि या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती 63 सीटची आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर जर आपण प्रायव्हेट BHMS कॉलेजेसचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण 55 प्रायव्हेट BHMS कॉलेजेस आहेत आणि या कॉलेजेसमध्ये जवळपास 4360 जागा असतात। यापैकी 656 जागा ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोटा 15% जो प्रायव्हेट कोटा आहे त्यामार्फत भरल्या जातात व रिमेनिंग ज्या काही जागा आहेत त्या स्टेट 85% कोटामार्फत भरल्या जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला कळालं असेल की मागील वर्षी कॅटेगरीनुसार काय कट ऑफ होता आणि महाराष्ट्रामध्ये BHMS कॉलेजेसची एकूण संख्या आणि जागा किती आहे। या अनुषंगाने जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेट आणि व्हिडिओज तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।